नमस्कार, इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत। जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी। आमदार विकास ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप बहुमतात असली तरी काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे 100 मतांच्या फरकाने निवडून येतील असा मोठा दावा केलाय। अतुल लोंढे हे राष्ट्रीय प्रवक्ते असून आंतरराष्ट्रीय विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करतात। या त्यांच्या क्षमतेवर मतदार नक्कीच आकर्षित होतील असे ठाकरे म्हणाले। ही निवडणूक गुप्त मतदानाद्वारे होणार असल्याने लोंढे यांनी भाजपची मते फोडण्याची संपूर्ण रणनीती आणि पूर्वतयारी केली आहे। या निवडणुकीत नितीन राऊत यांच्यासारख्या बलाढ्य आणि अनुभवी नेत्यांचे नेतृत्व पाठीशी असल्याने ही जागा काँग्रेसच खेचून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच स्वतःच्या नाराजीच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना ठाकरे म्हणाले की मी नाराज नाही आणि मी या निवडणुकीत मतदारही नाही। काल जेव्हा शहरात अतिक्रमण कारवाई सुरू होती तेव्हा जनतेच्या मदतीला धावून जाणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे होते असं ते म्हणाले। कसं आहे, आमचे ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि त्यांचा अनुभव नॅशनल लेवलचा आहे आणि इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा प्रश्न ते बोलताना दिसतात आणि याकडे मतदार आकर्षित होऊन त्यांना निवडून देतील। ही सामान्य मतदारांची निवडणूक आहे, हे निवडून आलेल्या नगरसेवकांची निवडणूक आहे। निवडून आलेला नगरसेवक या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि म्हणून मला वाटतं की अतुल लोंढेंना काहीच कठीण नाही। पण बहुमत तर भाजपकडे आहे, तुमच्याकडे संख्याबळांचं गणित नाही आहे, अशा वेळी कशा पद्धतीने तुम्ही? असं आहे की बलाढ्य नेते मंडळी आमच्याजवळ आहेत। आमच्या या निवडणुकीचे निरीक्षक डॉक्टर नितीन राऊत साहेब आहेत, त्यांचा अनुभव आणि त्यांचे इतके वर्ष काँग्रेसमध्ये गेले, या सर्व अनुभवांचा फायदा आम्हाला होईल आणि मतदारांना ते आकर्षित करू शकतील आणि अतुल लोंढेंचा विजय निश्चित होईल असं मला वाटतं। किती मतांनी विजय होईल? कारण तुमच्याकडे त्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी मत। मला वाटतं की जवळपास 100 मतांनी अतुल लोंढे विजय होऊ शकतील। पण कुठेतरी भाजपकडे मतांची संख्या जास्त आहे, ते तुम्हाला मिळतील असं नाही, गुप्त मतदान आहे ना, गुप्त मतदान आहे आणि माझी अतुल लोंढेंशी चर्चा झाली, त्याच्यात त्यांची तयारी आहे। तेव्हाच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे की ते निवडून येण्यासाठीच उतरले आहे आणि मला वाटते की त्यांनी तेवढी व्यवस्था केली असावी मताची जुळवाजुळव आणि म्हणूनच मला वाटते की हे सर्व मत त्यांना मिळतील। मत फोडण्याची तयारी झाली असं त्या पद्धतीनंच ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। काल तुम्ही उमेदवारी अर्ज भरताना सगळ्या प्रक्रियेमध्ये अनुपस्थित होते, कुठेतरी तुम्ही नाराज आहे चर्चा? नाही, मी कशाला नाराज नाही, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, आमदार आहे आणि माझं मतदान नाही आहे ना, मतदान हे नगरसेवकांचं आहे। माझ्यासाठी महत्वाचं होतं मध्य नागपूरमध्ये जे 12,000 लोकांची डोबी नगर वस्ती आहे ती हटवण्यासाठी रेल्वे प्रशासन तिथं जबरदस्ती करत होती आणि ते त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात मी आणि त्या भागातले माझे नगरसेवक आम्ही तिथे लागलो होतो म्हणून आम्ही तिथे येऊ शकलो नाही। या निवडणुकीपेक्षा जो काँग्रेसचा मतदार आहे त्याला सुरक्षित ठेवणं हे माझ्यासाठी महत्वाचं होतं। आपण जास्तीत जास्त